कानालाही अचानक काय झालं. खूप दिवसानंतर आज घरी मॅगी बनली होती, तर मस्त आम्ही दोघींनी पण ती एन्जॉय केली. आणि काना निवांत झोपला होता, पण तो उठल्यानंतर अचानक त्याच्या अंगावरती ना खूप सगळ्या पुळ्या यायला लागल्या होत्या. का ते कळतच नव्हतं. मी तर खूपच घाबरले होते. मग आम्ही डॉक्टरांना कॉल केला आणि त्यांच्याकडून त्याच्यासाठी औषध घेतलं आणि अचानक ते फोड सगळे बरे होऊन गेले. आम्ही तर अजून कानासाठी दुकानातून कोणतंही काजळ आणलं नाही, तर आत्या बोलल्या की मी घरगुतीच त्याच्यासाठी काजळ बनवते. मग आत्यांनी छानपैकी त्याच्यासाठी बदामाचं काजळ बनवलं आणि त्यानंतर मग मी त्याच्यामध्ये थोडंसं कोकोनट ऑइल आणि तूप घालून त्याला मस्तपैकी एका छोट्याशा डब्बीमध्ये भरून ठेवलं. आणि हे काजळ मी तर काही कानाच्या डोळ्यात नाही भरणार, पण कानाच्या डोक्यावरती एक छोटासा टीका लावण्यासाठी मी याचा उपयोग करणार आहे. त्यानंतर आज आमच्या घरी सकाळी इडली होती आणि संध्याकाळी आम्ही बनवणार होतो डोसे. छानपैकी श्रुती डोसे बनवत होती आणि तोपर्यंत बटाट्याची मिरची पण रेडी झाली होती. आणि आमच्या दादाला आणि आत्याला जायचंय देवदर्शनासाठी, तर त्याची सिद्ध तयारी चालू होती. सुनील दादांनी छानपैकी दादांसाठी थोडीशी शॉपिंग करून आणली होती आणि मग त्यांची बॅग पण भरून दिली. चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.